या आपण करू मनातल्या गोष्टी, स्वप्नांना सत्यात आणणाऱ्या गोष्टी. देश विदेश शहर असू दे गाव, घरोघरी पोहोचे रेडिओ FTI. या तर मग करू मनातल्या गोष्टी. रेडिओ FTI, तुमचं चॅनेल, तुमचं व्यासपीठ. श्रोतेहो नमस्कार. रेडिओ FTI 90.4च्या स्टुडिओमध्ये मी तुमची रेडिओ मैत्रीण नीता तुपारे तुमचे मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आता आपण ऐकणार आहोत संविधान दिनाविषयीचा विशेष कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या निर्मितीसाठी सहकार्य लाभले आहे वर्ल्ड विजन संस्था मुंबई यांचे. त्यांचे विशेष आभार. आणि या कार्यक्रमात सहभागी कवी आणि कवयित्री आहेत राजेश साबळे, ओतूरकर, ठाणे, नागेश हुलवळे, ठाणे, कविता काळे, पुणे, कांचन मून, पुणे. या सर्व कवी आणि कवयित्री यांच्या संविधान दिनाच्या स्वरचित कविता आता आपण ऐकणार आहोत. चला तर मग फार वेळ न घालवता थेट कार्यक्रमाकडेच वळूयात. ऐकूयात संविधान दिन विशेष कार्यक्रम फक्त रेडिओ FTI 90.4 मेगाहर्ट्झवर. श्रोते हो नमस्कार. रेडिओ FTI 90.4 या सामुदायिक रेडिओमध्ये मी तुमचा रेडिओ मित्र नागेश हुलवळे तुमचे स्वागत करीत आहे. मंडळी, 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आपला संपूर्ण देश ज्या घटनेवर चालतो त्या संविधानाप्रती आज आम्ही स्वरचित कविता सादर करत आहोत. वर्ल्ड विजन संस्था मुंबई आणि फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे च्या सामुदायिक रेडिओच्या संयुक्त विद्यमाने आज आपण जाऊ कवितांच्या गावा या कार्यक्रमात मान्यवर कवी कवयित्रींना आमंत्रित केले आहे. तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करत आहोत भारताचे संविधान उद्देशिका वाचनाने. उद्देशिका. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. तर श्रोते हो, आज आपण कविता ऐकणार आहोत आदर्श शिक्षिका कांचन मून पुणे यांच्या. कांचन मून ह्या विमलबाई लुंकड विद्यालय गुलटेकडी पुणे इकडनं आलेल्या आहेत. तर कांचन मून ह्या साहित्य सेवा पुरस्काराने सन्मानित झालेल्या आहेत. तर आपण त्यांची रचना ऐकूया. नक्कीच. नमस्कार. प्रथम मी माझी मराठी रचना सादर करीत आहे. रचनेचे नाव आहे भारतीय संविधान. लोकशाही राज्य इथे नांदे मानवतावाद.
लोकशाही राज्य इथे नांदे मानवतावाद, संविधान सांगे आता, लोकशाही जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद. समानता, मानवता. समानता, मानवता, बंधुक प्रेम दिसे इथे. भारतीय संविधान भीमराव देती जिथे, भीमराव देती जिथे. भारतीय आहे आम्ही. भारतीय आहे आम्ही, एकात्मता नांदे इथे. लोकशाही जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद, सांगे संविधान तिथे, सांगे संविधान तिथे. सद्गुण सद्विचार. सद्गुण सद्विचार, सद्वर्तन सदाचार. लोकशाही जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद, विकासाचा हा आकार, विकासाचा हा आकार. धन्यवाद. खूप छान रचना सादर केलीत मॅडम आपण. तर आपली ही संविधानाची रचना जी आहे या ठिकाणी लोकशाहीचं महत्त्व विशद करणारी रचना आहे. तर मी या रचनेसोबत माझी सुद्धा रचना या ठिकाणी सादर करत आहे. तर मित्रांनो, मी आहे तुमचा रेडिओ मित्र नागेश उलवळे आणि मी आलो आहे श्री समर्थ नाईट हायस्कूल मुंबई येथून. तर माझी रचना आहे संविधान. आमचा श्वास आहे, आमचा ध्यास आहे, आमच्या जीवनात आहे, संविधान आम्हा खास आहे. जनतेचा आधार आहे, प्रगतीचा राजमार्ग आहे, न्यायाचे माहेरघर आहे, संविधान आम्हा खास आहे. समता लोकशाहीचा नारा आहे, मानवतेचा संदेश आहे, अन्यायाला छेदत आहे, संविधान आम्हा खास आहे. एकतेची हाक आर्त आहे, बंधुतेचं एक सुंदर गाव आहे, निरागस प्रेमाची गोष्ट आहे, संविधान आम्हा खास आहे. संस्कृतीचं लेणं आहे, संस्कृतीचं लेणं आहे, समाजाचं प्रतिबिंब आहे, प्रत्येक भारतीयाची शान आहे, संविधान आम्हा खास आहे, संविधान खूप छान. आम्हा खास आहे. तर रसिक मित्र हो, आपण या रचनेसोबत पुढील रचना ऐकूया कांचन मून यांच्याकडून. नमस्कार. देश की नींव, यह मेरी हिंदी रचना जिसमें संविधान कैसे और किस प्रकार बनी है इसके बारे में बताऊंगी. देश की नींव. गुलामी से आज़ाद होकर, गुलामी से आज़ाद होकर हम खुले आसमान में उड़े, चाहत थी स्वतंत्रता देश की, हम मेहनत कर आगे बढ़े, हम मेहनत करके आगे बढ़े. था सवाल देश कैसे चलाएं, था सवाल देश कैसे चलाएं, मिल बैठे फिर देश के नेता, हुआ फिर फैसला सभी का, बाबा साहब की सिद्ध महानता, बाबा साहब की सिद्ध महानता. 2 साल 11 महीने की क्या खूब मेहनत रंग लाई, भारतीय संविधान का मंत्र बड़ा ही खास तंत्र लेकर आई, बड़ा ही खास तंत्र लेकर आई. हो जाएगा पूरा देश साक्षर, पढ़ेगा जब संविधान के अक्षर, सारी परेशानी मिट जाएगी यहाँ, संविधान की राह चलेंगे जहाँ, संविधान की राह चलेंगे जहाँ. हिंदू कोड बिल का बड़ा महत्व, हिंदू कोड बिल का बड़ा महत्व, बात थी महिला के समानता की, अस्तित्व के साथ किया फैसला अपने बाबा साहब ने, स्त्री पुरुष समानता की, स्त्री पुरुष समानता की. मतदान का अधिकार था कहाँ, घर ही बैठकर थी महिला तब, है सभी अधिकार हर क्षेत्र में अब, वो है जीत की लेती भरारी अब, वो है जीत की लेती भरारी अब. समानता एकता भाईचारा यहाँ रहे, समानता एकता भाईचारा यहाँ रहे, सब खिलकर हंसते गाते खुशी से, संविधान ने दिया हमें लोकवाणी, पंछी बन के उड़ चले अब हंसी से, पंछी बन के उड़ चले अब हंसी से. प्रणाम. खूप सुंदर रचना आपण आपल्या राष्ट्रभाषेमध्ये या ठिकाणी सादर केली आहेत. तर मित्रांनो,
आज आपल्याला कांचन मून यांच्या सुंदर रचना या ठिकाणी सादर केल्या आणि त्यांच्या रचनांमधून त्यांनी आपल्या भारताचं संविधानाप्रतीचं असणारं प्रेम कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. तर कांचन मून यांची मी रेडिओ FTII 90.4 रेडिओ FM तर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. प्रणाम. तर श्रोते हो, आपले पुढील मान्यवर कवयित्री आहेत कविता काळे. कविता काळे यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. सामाजिक कार्याची ज्योत तेवती ठेवण्यासाठी ज्ञानज्योत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेची स्थापना त्यांनी केली आहे आणि त्या संस्थेचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असतं. तर मॅडम ह्या अतिशय सुंदर अशा गझलकारा आहेत. त्यांच्या रचना अतिशय लोकप्रिय आहेत. तर मी आपणास विनंती करतो की विशेष गझल लेखन पुरस्कार आपणास मिळालेला आहे आणि आपण त्यासाठी सर्व श्रोत्यांना एक गझल सादर करा. नक्कीच सर. त्याआधी 2 ओळी अशा आहेत. संविधान दिनानिमित्त ह्या 2 ओळी लिहिलेल्या होत्या मी. हा. शब्दालाही साथ तुझी दे, वाह. गाण्यालाही साथ तुझी दे, आहा. जगून घेते सिंहापरी मी, संघर्षाला साथ तुझी दे, वा वा. घटनेच्या त्या पानावरच अक्षर पहिलं अंतिम तुझं, घटनेच्या त्या पानावरच अक्षर पहिलं अंतिम तुझं, हक्काची मग अमुची वाणी, हक्काची मग अमुची वाणी, त्या वाणीला साथ तुझी दे, शब्दालाही साथ तुझी दे, गाण्यालाही साथ तुझी दे. वा. गझल सादर करते. शीर्षक आहे सांग भीमराया. कोणास न्याय मागू तू सांग भीमराया, कोणास न्याय मागू तू सांग भीमराया, न्यायास लांबणारी ही रांग भीमराया. वाह. अजूनी उन्हात आहे जनता गरीब येते, अजूनी उन्हात आहे जनता गरीब येते, चिंतेत चिंब झाले सर्वांग भीमराया, कोणास न्याय मागू तू सांग भीमराया. आम्हा दिली सवानी सन्मान तू दिलेला, आम्हा दिली सवानी सन्मान तू दिलेला, उदरी तहान कशी तू सांग भीमराया, कोणास न्याय मागू तू सांग भीमराया. संविधान तू दिलेले भुललो मुळीच नाही, संविधान तू दिलेले भुललो मुळीच नाही, उज्ज्वल भविष्य आमचे ही मांग भीमराया, कोणास न्याय मागू तू सांग भीमराया. उद्धार तूच केला या दीन पामराचा, उद्धार तूच केला या दीन पामराचा, झालेत वीर कैसे दिव्यांग भीमराया, झालेत वीर कैसे दिव्यांग भीमराया, कोणास न्याय मागू तू सांग सांग भीमराया. भीमराया. आणि शेवट हा भीमसूर्य आहे, वा हा भीमसूर्य आहे शब्दात माळला मी, वा वा. हा भीमसूर्य आहे शब्दात माळला मी. आणि की कविता कशी असावी, माझं नाव पण कविता आहे पण ही जी लिहिलेली कविता आहे, हो, हो. कविता कशी असावी तू सांग भीमराया, वा वा. कोणास न्याय मागू तू सांग भीमराया. वा वा. खूप सुंदर. म्हणजे आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून आपण स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी वर्ष सुद्धा खूप छान असं साजरं केलं, हम्म, नाही का? हम्म. आणि तरीही आज आपल्याला न्याय मागण्याची गरज गरज आहे. आहे. ही फार हम्म. मोठी शोकांतिका बरोबर. आहे. लवकरच
हे दिवस या संपूर्ण भारतीयांना बदललेले बघायला मिळू अशी आशा, आणि आपण आपली पुढची रचना सादर करावी. तर रचना अशी आहे सर. रचनेचं शीर्षक आहे, गझलच आहे, वात. बाभीमाची लेखणी काळजाच्या आत आहे. अंध झालेल्या युगामी पेटलेली वात वा वा, पेटलेली आहे. वात आहे. बाभीमाची लेखणी काळजाच्या आत आहे. धर्म मोठा धर्म छोटा भारताच्या भूवरी का. धर्म मोठा धर्म छोटा भारताच्या भूवरी का. फक्त येते त्या म्हणून मांडलेला घात आहे. अंध झालेल्या युगामी पेटलेली वात आहे. बाभीमाची लेखणी काळजाच्या आत आहे. ना कुणाशी वैर माझे ना कुणाशी वाद आहे. ना कुणाशी वैर माझे ना कुणाशी वाद आहे. कारण लेक आहे मी रमाची रामजीची नात नात आहे. आहे. वा वा. लेक आहे मी रमाची रामजीची नात आहे. अंध झालेल्या युगामी पेटलेली वात आहे. बाभीमाची लेखणी काळजाच्या आत आहे. झोपडीच्या आत आहे दुःख येथे वंचितांचे. झोपडीच्या आत आहे दुःख येथे वंचितांचे. पेरिते सूर्यास आता आज काळी रात आहे. अंध झालेल्या युगामी पेटलेली वात आहे. बाभीमाची लेखणी काळजाच्या आत आहे. आणि शेवटचा शेर असा आहे सर, की दाखल्यावर माणसाच्या दाखल्यावर माणसाच्या धर्म कळतो आपला पण. धर्म दाखल्यावर माणसाच्या धर्म कळतो आपला पण. एकतेचा देतनारा आज कविता गात वा 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 आहे. वा वा. एकतेचा देतनारा आज कविता गात आहे. अंध झालेल्या युगामी पेटलेली वात आहे. बाभीमाची लेखणी काळजाच्या आत आहे. खूप छान, खूप छान पेटलेली वात तुम्ही सादर केलेली आहे. तर आपण पुढची आणखी एक रचना सर्व श्रोत्यांसाठी सादर करावी. गझल आहे, मनोरमा वृत्तातली गझल आहे. ठाव आता या मनाचा शोधणारा पाहिजे. जीवनाचा अर्थ थोडा सांगणारा पाहिजे. पाहिले मी दुःख इथे आश्रमाच्या आतले. जन्म देणारा नको पण तारणारा पाहिजे. जीवनाचा अर्थ थोडा सांगणारा पाहिजे. धम्मबुद्धाचा जगी जर न्यायचा आहे पुढे. धम्मबुद्धाचा जगी जर न्यायचा आहे पुढे.
तत्व भीमा सारिखा मग, तत्व भीमा सारिखा मग, पाळणारा पाहिजे. जीवनाचा अर्थ थोडा सांगणारा पाहिजे. माणसाच्या या भुकेची कोणती पाने लिहू, माणसाच्या या भुकेची कोणती पाने लिहू, शब्द माझा भाकरीला, वा वा. शब्द माझा भाकरीला तोलणारा पाहिजे. तोलणारा पाहिजे. जीवनाचा अर्थ थोडा सांगणारा पाहिजे. आणि अखिल विश्वातल्या आई वडिलांना समर्पित माझा हा शेर आहे की माय बापाचीच सेवा व्यर्थ सारी मंदिरे, वा वा. माय बापाचीच सेवा व्यर्थ सारी मंदिरे, पिंडदानाच्या प्रथेला मोडणारा पाहिजे. जीवनाचा अर्थ थोडा सांगणारा पाहिजे. वा वा. खूप सुंदर अशा प्रकारचं हे गझलांचं सादरीकरण आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि नक्कीच यातून एक संदेश पोचलेला आहे की आपण सर्वांनी आपल्या कुटुंबाची आणि देशाची नाही का सेवा केलीच पाहिजे आणि आईवडिलांना प्रथम प्राधान्यक्रम दिला पाहिजे. देश, देव आणि धर्म नाही का. तर अशा प्रकारे आपल्या ह्या रचना खूप सुंदर होत्या मॅडम. रेडिओ FTI पुणेतर्फे मी आपले मनपूर्वक धन्यवाद देतो. धन्यवाद सर. तर श्रोते हो, आज आपले पुढचे मान्यवर जे आहेत ते आहेत माननीय राजेश साबळे. राजेश साबळे हे सेवानिवृत्त कला शिक्षक आहेत. गेली 38 वर्ष त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत राहिलेले आहेत आणि सुमारे 14 पुस्तकांचं प्रकाशन त्यांनी केलेलं आहे. कला आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणारे माननीय राजेश साबळेजी अनेक पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत. तर मी त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद सर, स्वागत तुमचं. आणि आपण आपल्या श्रोत्यांसाठी एक आपली रचना सादर करावी. मन बुद्धमय झालं वा. ही माझी रचना आपल्या समोर सादर करतो आहे. मन बुद्धमय झालं तुझ्या प्रेमासाठी भीमा, मन बुद्धमय झालं तुझ्या कर्तृत्वान बाबा, जन सन्मानित झालं, वा वा. जन सन्मानित झालं. किती सोसले तू दुःख तुम्ही गरिबांच्या साठी, पाठीशी उभा जसा तू पंढरीचा जगजेठी. वा वा. तुझ्या संविधानाचा लई झाला बोलबाला, तुझ्या संविधानाचा लई झाला बोलबाला, सर्व धर्म समभाव तुम्ही शिवबाचा जागविला. वा वा. तुझ्या लेखनीने भीमा देशा संविधान दिलं, प्रजासत्ताक देशात कायद्याचं राज्य आलं. तुझ्या प्रेमासाठी भीमा मन बुद्धमय झालं, तुझ्या कर्तृत्वान बाबा जन सन्मानित झालं. कोणी पाहिला रे देव कुणा भेटायला आला, कोणी पाहिला रे देव कोणा भेटायला आला, माणसा माणसाचा माणुसकीत देव हृदयी बैसला. शोधून घेऊन पाहू देव दिसे ठाई ठाई, उठा ठेव करणाराच्या घरी समाधान नाही. तुझ्यामुळे बाबा भीमा सार आडानी पण गेलं, गरिबाची पोर बाबा शाळा शिकायला आलं. तुझ्या प्रेमासाठी भीमा मन बुद्धमय झालं, तुझ्या कर्तृत्वान बाबा जन सन्मानित झालं. काय गरिबाच सांगू गुराढोरावानी जिन,
आई अंगाला कपडा नाही खायला रे अन्न. आम्ही माणूस का रे माणसास भ्यालो, तुझ्या कर्तृत्वाने भीमा आम्ही मानसात आलो. वा. गरिबाच्या घरातून तू अज्ञान घालविल, तुझ्या ज्ञानाच्या प्रकाश सार जग उजळलं. तुझ्या प्रेमासाठी भीमा मन बुद्धमय झालं, तुझ्या कर्तृत्वानं बाबा जन सन्मानित झालं. कोणी पायंडा पाडला मनी तुझा भाव केला, तरी माणसा माणसात तुम्ही भेद न मानिला. काय चमत्कार झाला तुम्ही भुईवर आला, नियतीला पडे स्वप्न तुम्ही देवदूत झाला. दाविली दिशा बाबा नभ मोकळ रे झालं, तुझ्या लेखनी न भीमा निळ आभाळ झाकलं. वा वा. तुझ्या प्रेमासाठी भीमा मन बुद्धमय झालं, तुझ्या कर्तृत्वान बाबा जन सन्मानित झालं, जन सन्मानित झालं. वा वा. फार सुंदर अशा प्रकारची रचना आपण सादर केलेली आहे. धन्यवाद. आपण पुढील रचना सादर करावी. माझी पुढची रचना आहे भारतीय संविधानाची शान. भारताचे संविधान आहे आमच्या देशाची शान. 18 पगड जातीचा त्याने राखला इमान, वा वा. त्याने राखला इमान. 150 होती आम्हावर परकीयांची सत्ता, 150 वर्षे होती आम्हावर परकीयांची सत्ता. गप गुमान भोगीत होती भोग भारतीय जनता. जात धर्म विसरून लढले लोक गुलामगिरीचं जिनं, आणि जनक्रांती झाली मोठी. आला स्वातंत्र्याचा दिन, आला स्वातंत्र्याचा दिन. वा. छत्रपती शिवरायांनी आम्हा सर्व धर्म समभाव शिकवला. छत्रपती शिवरायांनी आम्हा सर्व धर्म समभाव शिकवला. साधू संत महंत फकीर यांनी पूर्व इतिहास जागविला. डॉक्टर बाबासाहेबांनी केले सर्व धर्मग्रंथांचे पारायण. वाचून काढले पोथी पुराण आणि बायबल कुराण. गेली गुलामगिरी आता, गेली गुलामगिरी आता, मोकळी झाली पायवाट. प्रजासत्ताक दिनाचा रोज आम्ही पाहतोय थाट. डॉक्टर बाबासाहेबांनी मिळवले सारे कायद्याचे ज्ञान, आणि भारतीय संविधानाने लिहिले एक एक सोनेरी पान, एक एक सोनेरी पान. म्हणून स्वातंत्र्य समता बंधुता आम्ही मिरवतो सिरी. म्हणून स्वातंत्र्य समता बंधुता आम्ही मिरवतो सिरी. न खुपत घेता इथे कुणाची दादागिरी. सर्व जात धर्म बांधवांना आहे संविधानाचा अभिमान. सर्व जाती धर्मांना आहे येथे संविधानाचा अभिमान. आणि भारतीय संविधान आहे आमचं जीव की प्राण. भारतीय संविधान आहे आमचं जीव की प्राण. वा. संविधान तत्वावर चालतोय देश, संविधान तत्वावर चालतोय आमचा देश सारा. कायदे कानून मानणारा नाही इथे तारा. जसा तिरंगा फडकतो आमचा लाल किल्ल्यावर डौलानं, तशीच जपतोय आम्ही आमच्या संविधानाची शान. तशीच जपतोय आम्ही आमच्या संविधानाची शान. भारताचे संविधान आहे आमचा देशाचा अभिमान. 18 पगड जातीचा त्याने राखलाय मान. 18 पगड जातीचा त्याने राखलाय मान. त्याच्यानंतरची माझी कविता आहे शिवबा आणि भीमाची कथा. शिवराय आणि भीमरायाच्या कथा ऐकतंय सारे जन. शिवराय आणि भीमरायाच्या कथा ऐकतंय सारं जन, आणि कर्तृत्वाची गाथा त्यांची सांगतोय अभिमान. शिवरायांची तलवार भवानी तळपत होती रणी. शिवरायांची तलवार भवानी तळपत होती रणी. भीमरावांची दमदार लेखणी मना देते संजीवनी. जात धर्म मानित नाही पहिले पाहिले जनहित. जात धर्म न मानता पहिले पाहिले जनहित. जयंती पुण्यतिथीला आम्ही त्यांची आठवण, आणि भीमाचे सद्गुणांचे मनात करा साठवण. आणि शिव भीमाचे सद्गुणांचे मनात करा साठवण. कशी शिकवण होती त्यांची जरा मागोवा घेऊन पहा. कशी शिकवण होती त्यांची जरा मागोवा घेऊन पहा. कृती कोणती करतो आपण जरा तसं वागून पहा. जात धर्म हा मनात ठेवून वाहू दया प्रेमाचा झरा. जात धर्म हा मनात ठेवून
वाहू दया प्रेमाचा झरा आणि गड किल्ल्यामधून घुमू द्या माणुसकीचा नारा. सर्व धर्म समभाव जपा घेऊन सहिष्णुतेची आण. सर्व धर्म समभाव जपा घेऊन सहिष्णुतेची आण. मनात असावा प्रत्येकाचा जात धर्माचा अभिमान. ढोल तासे आणि उंच पताका हे त्याचे वैभव नाही. ढोल तासे आणि उंच पताका हे त्यांचे वैभव नाही. माणसातल्या माणुसकीची जरा वाट पेटवून पाही. तीच जात आणि तोच धर्मही एकही दंगल पेटली नाही. स्वातंत्र्यासाठी हिंदू मुस्लिम हे सारे एकत्रित लढलेले पाही. शिवराय आणि भीमरायांच्या कर्तृत्वाची जरा मनी ठेवा जाण. शिवराय आणि भीमरावाच्या कर्तृत्वाची जरा मनी ठेवा जाण. आणि मग ध्वज तिरंगा संविधानासंगे जगभरात मिरविल त्याची शान. जगभरात मिरविल त्याची शान. शिवराय आणि भीमरायाच्या कथा ऐकतो सारे जन आणि भारतीयांची गाथा त्याचं सांगतोय अभिमान. भारतीयांची गाथा त्यांची सांगतोय अभिमान. धन्यवाद. खूप छान. आपण या ठिकाणी शिवरायांचं सुद्धा स्मरण या संविधान दिनाच्या निमित्तानं आपण केलेलं आहे. तर मंडळी, आपल्या या 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमात आज आपल्याकडे राजेश साबळे, कांचन मून, कविता काळे आणि मी तुमचा रेडिओ मित्र नागेश हुलवळे आपल्या भेटीसाठी आलो होतो. तर जाता जाता मी माझी स्वतःची एक कविता सादर करतो, एक रचना सादर करतो. या रचनेचं शीर्षक आहे लहरतो गगनात. लहरतो गगनात माझा डौलाने तिरंगा. अरे वा. किती गाऊ गुणगान असे भागीरथी गंगा. रंग केशरी त्यागाचा बलिदान स्मरणाचा. रंग केशरी त्यागाचा बलिदान स्मरणाचा. रक्त सांडले पुत्रांनी जयघोष हा क्रांतीचा. अरे वा, मस्त मस्त. शांती मनाची वाढवी सत्य पावित्र्य प्रकाश. शांती मनाची वाढवी सत्य पावित्र्य प्रकाश. रंग पांढरा महान दिव्य संस्कृती आकाश. गंगा हरित क्रांतीची रंग हिरवा समृद्धीचा. निष्ठा दर्शवी भूमीशी मनोहार निसर्गाचा. मस्त. निळा भव्यता दर्शवी सागराची अथांगता. निळा भव्यता दर्शवी सागराची अथांगता. प्रतिबिंब गगनाचे पूजण्यास समान होता. मस्त सुंदर. चक्र अशोकाचे देते देश प्रगती सगती. चक्र अशोकाचे देते देश प्रगती सगती. आर्या 24 गुणांच्या धर्मचक्र राष्ट्रनीती. माझ्या देशाची प्रतिमा माझ्या देशाची प्रतिमा. भारताचा स्वाभिमान असे तिरंगा अस्मिता. प्रत्येकाचा अभिमान प्रत्येकाचा अभिमान. सुंदर. तर मंडळी, आज अशा प्रकारे ह्या सर्व मान्यवरांच्या छान छान रचना आपल्याला ऐकायला मिळाल्या. निमित्त होतं मंडळी आजचं हे संविधान दिनाचं. आणि या कार्यक्रमामधून आज मी तुमचा रेडिओ मित्र नागेश हुलवळे तुमची क्षणभर रजा घेतो आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्हाला फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट इंडिया पुणे या सामुदायिक रेडिओमध्ये देशप्रेमाने भारलेल्या आमच्या या स्वरचित रचना सादर करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी नागेश हुलवळे, वर्ल्ड विजन संस्था मुंबई यांच्यातर्फे आपले खूप खूप आभार मानतो. असेच सहकार्य आपले लाभावे अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. मंडळी, आत्ताच आपण संविधान दिनावर आधारित विशेष कार्यक्रम ऐकत होतात. या कार्यक्रमामध्ये सहभागी कवी आणि कवयित्री होते राजेश साबळे ओतूरकर ठाणे, नागेश हुलवळे ठाणे, कविता काळे पुणे, कांचन मून पुणे. या सर्व कवी आणि कवयित्रींनी संविधान दिनावर आधारित स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. हा कार्यक्रम नक्कीच आपल्याला आवडला असेल अशी आम्हाला आशा आहे. या कार्यक्रमाच्या निर्मितीसाठी वर्ल्ड विजन संस्था मुंबई
यांचे विशेष आभार. मंडळी, आता मात्र वेळ झाली आहे या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयातच नवीन मंडळींसह नवीन भागात. तोपर्यंत ऐकत रहा तुमचा आमचा आपल्या सर्वांचा लाडका रेडिओ FTII 90.4 मेगाहर्ट्झ. धन्यवाद. रेडिओ FTII तुमचं चॅनेल तुमचं व्यासपीठ.